रोज रोज जर सारख्याच चवीचा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल किंवा अचानकपणे तुम्हाला इडली खावीशी वाटली असेल तर कोणत्याही प्रकारचे तांदूळ किंवा डाळ भिजत न घालता न त्याचं वाटण करता आपण ही इडली अगदी अतिशय पटकन अशी बनवू शकतो। अतिशय मऊ लुसलुशीत व पौष्टिक अशी ही इडली बनली जाते। तर आज आपण रव्यापासून इडली कशी बनवायची अगदी झटकीपट ते बघणार आहोत। रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी रवा घेतलेला आहे, 1 कप भरून इथे रवा घेतलेला आहे। वजनी म्हणाल तर हा 250 ग्रॅम रवा आहे आणि हा बारीक रवा घेतलेला आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। 2 चमचे तेल गरम झालं की सर्वात प्रथम आपण थोडेसे काजू यावरती परतून घेऊ। जास्त डार्क हे काजू करायचे नाहीत। याला आता काढून घेऊ। आता त्याच तेलावरती आपण चमचाभर पांढरी उडदाची डाळ घातलेली आहे। थोडीशी हिला गुलाबीसर होऊ द्यायची। अर्धा चमचा यामध्ये आता मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडू द्यायची चांगली। थोडंसं परतून घेऊ। यावरती आता आपण घेतलेला रवा घालू। रवा जास्ती न भाजता थोडासाच असा याला भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटे हा रवा चांगला भाजून घेतलेला आहे। आता याला काढून घेऊ। सर्व रवा काढलेला आहे। याला आता थंड होण्यासाठी ठेवायचे। रवा इथे थंड झालेला आहे। आता ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला होता त्याच कपाने 1 कप यामध्ये दही घालायचे। दही जास्ती आंबट नको। आता यामध्ये थोडंसं पाणी घालू। पाणी थोडं थोडंच घालायचं आहे, एकदम पाणी यामध्ये घालायचं नाही। आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे। 20 मिनिटे ते अर्धा तास हे असंच झाकून ठेवायचे। यामुळे रवा चांगला आपला मुरला जातो आणि फुलून येतो। आता यामध्ये एक बारीक गाजर किसून घातलेला आहे। अर्धी वाटी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून। व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊ। रवा आपला चांगला फुलला गेलेला आहे, त्यामुळे हे पीठ घट्ट झालेलं आहे। थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे। व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊ। आणखी थोडे यामध्ये पाणी घातलेलं आहे। जास्ती पातळ पण नाही आणि जास्ती घट्ट पण नाही ठेवायचं पीठ। आता व्यवस्थित हे फेटून घ्यायचे। पाव चमचा यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे। सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं यावरती पाणी घातलेलं आहे। व्यवस्थित आता हे छान फेटून घ्यायचे। असं फेटलं गेल्यामुळे इडली आपली हलकी होते। इडलीच्या प्लेटला आता तेल लावून घ्यायचे। प्रत्येक खाच्याला चांगलं तेल लावून घ्यायचे। त्यामुळे इडली आपली खाली चिकटून बसत नाही। मगाशी फ्राय केलेले एक काजू या खाच्यांमध्ये ठेवायचं आहे। वरून हे इडलीचं मिश्रण घालायचं आहे। मिश्रण वरपर्यंत गच्च घालायचं नाही। इडलीचं भांड्यामध्ये पाणी आता मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। पाणी इथे उकळलेलं आहे। आता ही प्लेट आपण या भांड्यामध्ये ठेवून देऊ। पाणी अगोदरच उकळलेलं आहे, त्यामुळे कमी गॅसवरती 15 मिनिटांसाठी ही इडली उकडून घ्यायची। इथे 15 मिनिटे झालेली आहेत। इडली छान टम्म फुगलेली आहे। इडली आपली झालेली आहे। आता सर्व करून घेऊ। अगदी झटकीपट कमी वेळेमध्ये ही इडली तयार होते। अतिशय पौष्टिक आहे। मऊ लुसलुशीत अशी तोंडात ठेवताच विरघळणारी इडली इथे तयार होते। तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।